हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण IPL 2026 ही नुकतीच पार पडली असून 14 जून रोजी होणाऱ्या कंबाईन परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर बघा, IPL 2026 विजेता संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। सलग दुसऱ्यांदा हा संघ विजेता ठरलेला आहे। याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स सलग 2 वेळेस विजेते ठरलेले आहेत। त्यानंतर बघा, उपविजेता संघ गुजरात टायटन्स ठरलेला आहे। गुजरात टायटन उपविजेता आणि विजेता रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। त्यानंतर ही कितवी आवृत्ती होती तर 19वी आवृत्ती होती। 28 मार्च ते 31 मे 2026 दरम्यान ही स्पर्धा पार पडली। त्यानंतर बघा, अंतिम सामन्यामध्ये 31 मे 2026 नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी झाला। अंतिम सामनावीर विराट कोहली सर्वाधिक धावा 75 धावा केल्या होत्या। हा एक इम्पॉर्टंट आहे। अंतिम सामनावीर कोण होता? विराट कोहली, 75 धावा। सहभागी संघ 10 संघ सहभागी झाले होते। सर्वात मौल्यवान खेळाडू म्हणजेच मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स याला भेटलेला आहे। त्यानंतर ऑरेंज कॅप सर्वाधिक धावा, हे पण इम्पॉर्टंट आहे। वैभव सूर्यवंशी 776 धावा केलेल्या आहेत। त्यानंतर सर्वाधिक विकेट्स पर्पल कॅप खगीसो रबाडा याला 29 विकेट्ससह पर्पल कॅप भेटलेली आहे। त्यानंतर एमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन वैभव सूर्यवंशीलाच हा अवॉर्ड भेटलेला आहे। आणि मुख्य प्रायोजिक कोण होतं तर टाटा हे त्याचे मुख्य प्रायोजिक होते। बक्षीस रक्कम तर विजेता संघाला 20 कोटी, उपविजेता संघाला 13 कोटी एवढे पारितोषिक भेटलेले आहे। तर बघा, यामध्ये वैभव सूर्यवंशीला 3 अवॉर्ड भेटलेले आहे। तो म्हणजे इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन आणि ऑरेंज कॅप। त्यासोबतच त्याला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन हा अवॉर्ड देखील भेटलेला आहे। त्यामुळे कंबाईन परीक्षाला यावेळी प्रश्न येऊ शकतो, त्यामध्ये एवढे इम्पॉर्टंट फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे।